जिल्हा परिषद गटामधून खूप नेते मंडळी निवडणुकीसाठी उभे राहिलेली आहे। वाडेगावमध्ये काय परिस्थिती आहे? जवळा गटामध्ये कोणाची हवा आहे, तसेच वाडेगावमध्ये कोणाची हवा राहील, काय वाटतंय तुम्हाला? वाडेगावमध्ये हवामाना गेलं तर वाडेगाव पंचक्रोशीत अतुल मालक पवार यांची हवा आहे। काय कारण आहे अतुल मालक पवार यांच्या हवेचं? आता इतर लोक सुद्धा खूप राजकीय लोकांचे मुलं उभा राहिलेले आहेत, मग त्यांच्याबाबत आणि अतुल पवारांच्या बाबत काय वाटतं तुम्हाला? वाटायचं काय, जे अतुल मालकांनी काम केलेले आहे ना, भरपूर कामं केलेली आहे ते। कोणाला काय डीपी दिलेला आहे, डाम दिलेले आहेत, लाईटा दिलेल्या आहेत त्या, आणि शिवाय म्हणजे आमच्या गावात इथं जिम पण दिलेली आहे त्यांनी। 3-4 लाख रुपये वगैरे जिमचं सामान वगैरे इथं पडलेलं आहे। प्रत्येक डांबावर लाईटी वगैरे बसलेले आहेत, कामं केले ते, त्याच्यामुळेच अतुल मालकांची म्हणजे सध्या तर हवा आहे वाडेगावमध्ये. वाडेगाव। मग आता अतुल मालकावर टीका का होते की फक्त स्टंटबाजीसाठी अतुल मालक काम करतायत, असंही खूप प्रचार होतोय जोरात? अहो, स्टंट पाहिजेसाठी कोणी एवढा पैसा खर्च करत नाही, त्याला स्टंट पाहिजे म्हणत नसते का विरोधकांना वाटतंय आता हा व्यक्ती पुढे चाललाय? विरोधक म्हणल्यानंतर त्यांची कामं करणारच ना। आता मी बी कोणत्या तर पक्षाचा विरोधक आहेच, त्यामुळं असं काय नाही स्टंट पाहिजे वगैरे काय नाही, करतात कामं, आणि कामं सध्या तर त्यांची युद्ध पातळीवर चांगली। मग अतुल मालक पवारने एक योजना सुरू केली आहे, जर ज्या याच्यामध्ये कोणाच्याही घरी मुलगी जन्म द्या, 10,000 रुपये त्याच्या नावावर डिपॉझिट आहे, कराय सत्य म्हणजे आता त्यांचा काय तर वाढदिवस वगैरे म्हणजे त्यांच्या मुलीचा असेल किंवा त्यांच्या घरातल्या पण ही आहे का, चालू आहे का योजना? आहे की चालू आहे? चालू आहे का? आहे। अतुल पवार यांनी संपूर्ण या जवळा जिल्हा परिषद गटामधून जवळपास ज्या मागेल त्याला पायाभूत सुविधा, मागेल त्याला वीज, पाणी, रस्ते, लाईट हे दिलंय, खरं आहे का? हो, दिले म्हणून तर बोलतो, दिलेत, भरपूर दिलेत। मग विरोधक टीका करतात, काय नक्की त्यांना काय नको आहे, काय आवश्यक आहे? त्यांना पुढचा मार्ग मोकळा दिसत नाही ना, की बाबा ह्याच्या कामाकडे बघून आपल्याला मतं मिळतील, हा विषय त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या मनात विचार आल्यामुळे त्यांनी टीका करण्यास सुरुवात केली असेल। वाडेगावमध्ये किती टक्के मतदान होईल अतुल मालक? वाडेगावमध्ये अतुल मालकाला कमीत कमी एक मी म्हणतोय 60%च्या पुढं तर जाईल, लय काय मोठं। जवळा जिल्हा परिषद गटाचा हाय व्होल्टेज सामन्याला सुरुवात झालेली आहे। झेडपीच्या अनेक नेते मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीला उभे आहेत। वाडेगावमध्ये कोणाची हवा आहे, तुला काय वाटतंय? लोकांमध्ये काय चर्चा आहे? वाडेगावमध्ये सध्या तर अतुल पवार यांची हवा आहे। काय कारण आहे अतुल पवार यांच्या हवेचं? अतुल पवार यांचे कामं भरपूर आहेत, आणि असं कोणतंच काम नाही की बाबा एखादं रोड चालू केलाय, एखादी खेप टाकली आणि बाजूला गेली, तर असं नाही। रोड कंप्लीट करूनच बाजूला जाते, की त्यांचं एक वैशिष्ट्य। जे हातात काम घेतले ते पुरेपूर 100% काम पूर्ण केल्याशिवाय कुठेही बाजूला दुसरं काम बघत नाही। कसं मतदान होईल वाडेगावमधून? वाडेगावमध्ये अतुल पवार यांना भरघोस मतदान। आता दुसरे नेते मंडळीची पोरं उभा राहिलेली आहेत, काय सांगता येईल? फक्त आता 50 वर्ष नेते मंडळींनी त्यांच्या हातात दिली सगळी, तरी सुद्धा त्यांनी काही केलं नाही। आज जे लोक बघतील, काळ्या रानावर सुद्धा त्यांनी आतापर्यंत 50 वर्षात चिखलाच रोड आहेत सध्या, तिथं सुद्धा 2-2.5 फुटांनी त्यांनी 3-3 किलोमीटर रोड बनवून दिले। कुणी? अतुल पवार यांनी। आता वाडेगावकर काय करतील? वाडेगावची तरुण पिढी काय करणार आहे? लोक काय करतील? वाडेगावची तरुण पिढी हो का, जेणेकरून कामं भरपूर केली अतुल पवार यांनी, आणि तरुण पिढी अतुल पवार यांच्या मागे जाईल। वाडेगावातनं किती टक्के मतदान होईल? 60% प्लस मतदान वाडेगावात. जवळा जिल्हा परिषद गटामध्ये खूप मोठमोठी लोक उभा राहिलेली आहेत। कोण कामावर उभा राहिलेला आहे, कोण राजकीय वारशावर उभा राहिलेला आहे। बरोबर आहे। मग तुम्हाला काय वाटतंय, लोक काम करणाऱ्याला स्वीकारणार आहेत का राजकीय वारसा फक्त नावाला ठेवलाय अशा लोकांना स्वीकार? काम करणाऱ्याला स्वीकारणार हो, जे कामं करते त्याला स्वीकारणार। अतुल मालक पवार चांगले आहेत, त्यांनी कामं भरपूर केलेत वाडेगावमध्ये, त्यांना स्वीकारणार। काय काय कामं केलीत, काय सांगा? रस्त्याची कामं केलेत, ते बाकडं आम्ही बसतोय ते बाकडं बिकडं त्यांनीच टाकलेले, बरीच कामं केली। लोकांच्या मदतीला धावून येतात का अतुल पवार? मदतीला धावून येतात। मग आता इतर लोक त्यांच्यावर टीका करायला लागलीत की अनेक नेते मंडळी की अतुल पवार फक्त स्टंट करते निवडणुका आल्या म्हणून. स्टंट वगैरे काय नाही, चांगला माणूस आहे। इथं तर स्टंट आमच्यात तर काही केलेलं नाही, बाहेर पण काही कुठं ऐकायला मिळालं नाही। आता निवडणुका आल्यात म्हणून अतुल पवारांनी काम चालू केलंय का आधीपासूनच चालू आहे? आधीपासूनच चालू आहे, बरं. निवडणुकीच्या आधीपासूनच कामं चालू केली। मग किती टक्के मतदान होईल असं मला वाटतं वाडेगावमधून? 70%च्या पुढे होईल वाडेगावमधून. वाडेगावमध्ये।
झेडपी गटामध्ये हाय व्होल्टेज सामना आहे. काही नेते मंडळीची मुलं उभारलेत व काही इतरही उमेदवार उभारलेत. काय कुणाची हवा वाटते तुम्हाला? काय परिस्थिती वाटते आणि वाडेगावात काय होईल सांगता येईल? अतुल पवार. काय कारण आहे अतुल पवारला मतदान व्हायचं? का कारण कामच केले तेवढी, काय काय कामं केली काय सांगता येईल तुम्हाला? सगळी कामं केली ती, रस्त्याची केली ती, सगळे पुढच्या सगळ्या टाकल्या त्या, सगळ्या गावाभोवतनं सगळं वाडी वस्तीवरनं सगळ्या लाईटी फिरवल्या त्या. बर, आणखीन काय काय कामं सांगता येतील? आता काय आपणाला दुसरं काय सांगायचं, सांगा आपणाला येत नाही. मग आता मतदान कसं होईल इथं वाडेगावमधून अतुल पवारला? फुल होतंय. फुल लीडला राहील का? होय. मग आता इतर लोक टीका करायला की अतुल त्याला पवार करणाऱ्याला त्याला काय त्याला तोंडाला हात लावायचा का? स्टंट करते म्हणून नुसतं काय? ते तोंडाला हात लावायचा का? बर, चांगलं मतदान होईल का? होय. जवळा जिल्हा परिषद गटामध्ये झेडपीमध्ये 2-3 उमेदवारांमध्ये हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. काय वाटतं तुम्हाला वाडेगावमधून परिस्थिती कशी राहील? कुणाला मतदान होईल? अतुल पवार. काय कारण आहे अतुल पवारला मतदान व्हायचं? आपली कामं सगळी त्यांनी झेडपीची आपली केली. काय काय केली ते? रस्त्याची काम केली, डांबाची कामं केली, कुठलं बाकी काम राखलं नाही. बर कोणाला लाईट नव्हती ती सुद्धा त्यांनी जोडून दिली आहे. बर, त्यामुळे तिकडे निवडूनच येणार आहे. अतुल पवार निवडून येणार. निवडून कोणतं चिन्ह आहे त्यांचं? हा? चिन्ह घड्याळ. चांगला आहे का माणूस? माय किशात आहे घड्याळ. माणूस चांगला आहे का? मग सांगल तर आपली कामं केली तिने. बर, वाडेगावात किती मतदान होईल त्यांना? लेट जाणार आपलं वाडेगाव. लीड लेट जाणार. वाडेगावात जवळा जिल्हा परिषद गटामध्ये गाव येतंय हे. माझं तर घरीच आहे. बर, काय कारण आहे अतुल पवारला मतदान व्हायचं? कामं केलीत ना, रोडची कामं केली ती, लाईटीची कामं केली ती, त्याच्यामुळे बर, खूप चांगला माणूस आहे का? चांगला आहे माणूस. चांगलं मतदान होईल का? वाडेगावात किती मतदान होईल? तरी टक्के किती मतदान होईल झालेल्या पोलिंगमध्ये? निदान 60च्या मुहूर्त जायला. मग लीड न चालतंय का? काय काय जिल्हा परिषद गटामध्ये वाडेगाव गावात आहे आपण. अतुल पवारांचं चांगलं वातावरण आहे. बर, काय कारण आहे अतुल पवार एकट्याचं वातावरण चांगलं आणि राहील? आता मी काय पुण्याला जे वातावरण आहे चांगलं आहे, चांगलं राखलेलं आहे कुणी अतुल पवार. चांगलं मतदान होईल का वाडेगावात? जवळा जिल्हा परिषद गटामध्ये हाय व्होल्टेज सामना सुरू आहे. समोर एकमेकाच्या खूप तगडे उमेदवार उभे आहेत. हो. कुणाची हवा आहे काय वाटतं तुम्हाला वाडेगावमध्ये? वाडेगावमध्ये आमचा अतुल पवार. काय कारण आहे अतुल मालकाची हवा असायचं? भरपूर कामं चालू आहेत सध्या रोख. काय काय चालू आहे सांगा. हो, रस्त्याची कामं चालू आहे, ते लाईटीची चालू आहे, ते कोणाचं हो बोर पाडून देतो, लाईटीचे डांब राहून चालू आहे. बर, हो, बरीच कामं आहे ती. मग अतुल पवारला चांगलं मतदान होईल का? एक नंबर. तरी गावात किती टक्के मतदान होईल? वाडेगावात ना आमचं वाडेगाव लीड जाईल त्यांना, बर, बऱ्याच मताने लीड जाईल. मग आता अनेक कामावर अवलंबून आहे. मग कुणाचं काम चांगलं आहे? आता सध्या रोग अतुल पवारांचं चांगलं आहे, व्यवस्थित. आता पुढाऱ्यांच्या पोराचं काम नाही का चांगलं? मग सध्या काय त्यांचं इकडं, आमच्या इकडं तर कुठलंच काय. सध्या रोग आमचा अतुल पवार आहे फक्त हो. कामं करतंय म्हणून काय? कामं करते ना, माणूस बी तसा आहे ना. बर, हो. चांगलं मतदान होईल का? हो, एक नंबर. जवळा जिल्हा परिषद गटामध्ये 2-3 तगडे उमेदवार उभे राहिलेले आहेत. वाडेगावात आहे आपण आता. मग कुणाची हवा आहे? कुणाला मतदान करणाऱ्या जनता? कुणी कामं केलेत? कोण नुसतं फिरून गेलंय? कोण नुसतं आश्वासनं देत आहे? काय वाटतंय तुम्हाला? ते जातो पोराला देईन, कोणाला देईन त्याला त्यांनी काम केले, आमच्या पोराला जिम दिली, लाईटी बसवून दिली आणि दुसऱ्याला देईल काय करणार? आमची बरं. कामं आधी त्यांनी केली. कुणी केली ती कामं? बाकडं दिली, ती लाईट दिली, कुणी कामं कुणी केली ते? त्यांनी दिली. पवार अतुल पवार हां. कामं केली ती का? मग काय काय केली ती? पोरांनी जिम दिली खेळायला. हां, जिम गावात दिले वाडेगावात. रस्ते, वीज, पाणी, लाईट, आणखीन काय काय केलंय? आम्हाला पाहिजे दिलंय बस की, आणि काय पाहिजे? मग आता इतक्या मोठ्या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये खूप मोठी लढत म्हणून सांगोल तालुक्याचं संपूर्ण लक्ष आहे. तुम्हाला काय सांगता येईल? कोण या गटामध्ये कुणी काम केलंय आणि कोण आपल्या राजकीय वारसावर फक्त टिकून आहे? काय सांगता येईल? कुणाचं काम आहे? आत्तापर्यंत जे कामं केलीच नाही ते काहीच, 40 वर्षात असो 50 वर्षात असो ती कामं या गटात उमेदवार म्हणून नाही, आपण तालुक्याची आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामं जर केली असतील तर फक्त अतुल मालक पवारांनीच केली. असा नेता निवडून येणं कुठल्याही गटात त्याचं भाग्य आहे, त्या गटाचं भाग्य आहे. आता वाडेगावातून काय परिस्थिती राहील? वाडेगावातनं 90+.
90% प्लस. वाडेगावात हां, जरी एखादा म्हणला की 10% का फेल आहे, तर त्याला जी काय कळत नाही. विरोधकाची 2 आली त्याने फसवून मतदान घेतलं, हेच होणार आहे. पण 90+ होणार वाडेगावातनं. काय काय काम आहे ते अतुल पवार यांची काय कामं सांगताय? काय नाही ते म्हणून विचारा. बरं, जी काय मागेल कामं ते नाही काम ते? दिले जनतेने. तुम्हाला काय, मला मत द्या कधी म्हणला नाही. काम तुम्हाला काय पाहिजे सांगा. तुमचं काम विचारणार, मत कोणाला द्यायचं काय ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मत त्यानं कधी मागितलं नाही. मग आता निवडणुकीला उभं राहिली ती, मग राह ना, मग आता कसं करायचं? काय करायची ती जनता ठरवते ना. मग कसं मतदान होईल वाडेगावातनं? सांगितलं काय तुम्हाला, 90% त्याला प्लस होणार. काय काय कामं केली अतुल मालकाने? कामच त्यानं गावात काय करायचं राखलं नाही. जे मागेल ते काम दिले. जिम म्हणला जिम दिली, पोल म्हण डीपी म्हणलं डीपी दिले, रस्ते म्हणलं रस्ते, काय वाटेल ते दिले. आणि याच्या पाठीमागे निवडून आल्यावरच देतोय असं काय नाही. निवडणुकीच्या अगोदर बी त्यानं केलंय आणि निवडून आल्यानंतर बी करणार. आता 40-40 वर्ष लोक पुढारी काय राजकारण करते, त्यांचं पोरगं उभारलंय, आता त्यांना का जम, त्यांना काय त्यांच्या मोह सुटे नाही, मोहापोटी उभा राहिले. आतापर्यंत काय केलं नाही. हां, मग आता अतुल मालकावर टीका करतात की निवडणूक आल्यामुळे स्टंट करायला लागले. विरोधकाचं कामच ते आहे. विरोधकाचं काम ते मग आहे. त्यांना ही कामं दिसत नाहीत का? कुणाला त्या विरोधकांना ही अतुल मालकाची कामं दिसत नाहीत का? ती म्हणते सध्या बोगस आहे. पण बोगस आहे का खरं आहे ती जनतेला माहिती, मतदाराला. आणि मतदार उद्या दाखवून देणार आहे खरं कोण आणि खोटं कोण ते. फक्त तुम्ही सुद्धा आता जी काय असं मीडियावाली साथ देत आहे, ती साथ बी कडेवर टिकावी. कारण गाथा चांगलीच व्हावी. चांगलं असं आहे. मतदान होईल. अहो होणार, पण एबीएम मध्ये जर काय घोटाळा केलं तर त्याला मालक कोण आहे? हे मोठे नेते आहेत ते. पण अतुल मालक काय एवढा मोठा नेता नाही की मशीन पत्रे पोचावं असं तसं. त्याची एक मस्त सामान्यांचा नेता आहे तो. सामान्यांचा नेता आहे. ठीक आहे. हां,